आपण पाहत आहात आढावा अमळनेर मतदारसंघाचा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिरीष चौधरी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार। मी आमदार असताना अमळनेर मतदारसंघातील शेतकरी कष्टकरी यांच्या हितासाठी अनेक कामे केलेली आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी अमळनेर मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिव्य महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी भाग्यश्री पाटील यांनी शिरीष चौधरी यांच्याशी केलेली बातचीत। पद्धतीने अपक्ष उमेदवारी करतो। 2024 ची जी निवडणूक आहे ती निवडणूक आमची भूमिका ही अपक्षाची भूमिका आहे। आणि मागच्या वेळेस मी आमदार असताना भरपूर कामं केलेली आहेत या मतदारसंघामध्ये। शेतकरी कष्टकरी आदिवासी दलित बांधवांना मी न्याय दिलेला आहे। आणि ज्यावेळेस ज्या परिस्थितीमधून शेतकरी माझ्या वेळेस गेले होते त्यावेळेस शेतकऱ्यांचा कुठलाही मोर्चा वगैरे मी निघू दिला नाही। त्यांच्या सगळ्या समस्या मी आजपर्यंत सोडवत आलेलो होतो। आणि त्या हिशोबाने प्रत्येकाने जे आमदार आले त्यांनी सांगितलं त्यांच्याबद्दल प्रयत्न केले आणि खूप काम चांगलं केलं तुम्ही केलं असेल पण अजून जास्त जोराने मारली वर्ष आमच्या अपेक्षा। त्यामुळे ते कॉम्प्युटर मी वाटतं की आम्ही माहिती या ठिकाणी सांगितलं शेतकरी शिक्षण वैद्यकीय महिला समाजकारण राजकारण हे आता मी जे केलं ते लिहिलेलं आहे। मी जोपर्यंत तिकीटपर्यंत आमदार होतो तोपर्यंत तुम्ही तुमच्या अजेंडा मांडू शकत नाही। आता खरं खासदार साहेबांनी निवडून गेल्यानंतर कोणतेही तो तुम्ही जर बघितलं हिंदू असेल मुस्लिम असेल ईसाई असेल शीख धर्म असेल व आमचा जैन धर्म असेल ह्या सगळ्यांचं तत्व काय शेवटी की सर्व धर्म समभावाने बंधुत्व आणि अहिंसा या तत्वाचा अवलंब केला पाहिजे। त्यांचं कितपत योग्य आहे असं त्याच्यावर मी कॉमेंट करणं मला योग्य वाटत नाही। त्यांनी त्याचं स्वतःचं आत्मविश्वास त्यांनी केलं पाहिजे। त्यांच्यावर टीका करणं किंवा त्यांना कधी हे देणं ते आज खासदार पाच सहा म्हणजे प्रतिनिधी त्यांनी काय करावं हे त्यांचा प्रश्न। आम्हाला असं शिकवलं आमच्या आईवडिलांनी आमच्या गुरूंनी किंवा आमच्या माझ्या मुलाला 30 वर्ष की सर्वांना घेऊन चालायचं आणि कोणतंही जर चाललं असेल तर जे नोकरशाही यांची जी तुम्ही चांगली सहकार्य तर संबंध ठेवले तुमची कामं लवकर होतं। आमचं वैचारिक मदत आहे ते त्याला कोणत्याही पक्षात झालं आमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे एक आमचेच मित्र आमचे बंधू त्यांनी तिकीट मिळालं सगळे मतभेद ते निघतील त्यांच्यावर कोणाला आपल्या आपले शत्रू थोडी सरांनी डॉक्टर असताना जर एवढे करावे केलेले तर आमदारकीमध्ये सर खूप कार्य करतील अशी मी आशा ठेवते आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही ना काही करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते।